कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हे महत्वाचे सूचक इशारा शरद पवार साहेबांनी दिला दिसतोय, त्या पवारांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। पाटील म्हणाले की माझी काही गॅरंटी नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका, कुठेतरी ते आता पक्षाला वैतागून रामराम करतील। हे महत्वाचे सूचक इशारा शरद पवार साहेबांनी दिला दिसतोय, त्या पवारांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। सध्या जर पाहिलं तर सुधीर मुनगंटीवार नाराज असल्यास दिसत आहे, वेगवेगळ्या सोशल मीडिया त्यांच्या पोस्ट देखील येतात, कुठेतरी ते विरोधी पक्षाचीच भूमिका बजावतात असं वाटतं भाजपमध्ये राहून। सुधीर भाऊ ज्येष्ठ नेते पक्षाचे, असं त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद भूषवलेलं आहे, मंत्रीपद भूषवलेलं आहे। त्यांनी काही कामकाजाबद्दल काही सूचना करणं म्हणजे ते काही विरोधी पक्षाच्या भूमिका करणं असं मानण्याचं काही कारण नाही। त्यांच्या आलेल्या सूचनांचा पक्षामध्ये सरकारमध्ये आदरच आहे। आणि दुसरीकडे पाहिलं तर पब्लिसिटीसाठी काही भाजपातील नेते नटीसामी असेल किंवा अजून ते वेगवेगळ्या महापुरुषांच्या बाबतीत वेगवेगळी वक्तव्य करतात, हा स्टंट पब्लिसिटी स्टंट वाटतं। असं आहे की त्याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। आणि व्यक्तिगत जर मला विचारलं तर माझी तीच भूमिका आहे की कोणत्याही राष्ट्रपुरुषाबद्दल, देवदैवतांच्याबद्दल टीका टिप्पणी करण्या अगोदर आपण थोडा विचार केला पाहिजे। कारण नसताना समाजामध्ये एक संभ्रम निर्माण होतो, असंतोष तयार होतोय, त्यातून आणखीन प्रश्न वेगळे तयार होतात। मला वाटतं सरकारकडे एवढं मोठं काम आहे, एवढी मोठ्या योजना आपण लोकांना दिलेल्या आहे, एवढं मोठं मॅन्डेट महायुतीला राज्याच्या जनतेने दिलेलं आहे। मला वाटतं ते काम जर आपण प्रभावीपणे करू शकलो तर आपोआप लोकांमध्ये संदेश जाईल। तर असे वक्तव्य टाळले पाहिजे या मताशी मी माझे व्यक्तिगत मत आहे। मडीच्या संदर्भात उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतरही पुन्हा एकदा ग्रामसभा घेण्यात आली आणि त्या निर्णयावर ग्रामसभेत पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले, हा वाद संपेल? असं मत तो मार्ग समोराने सुटेल तो, कारण काय त्यात काही व्यक्तिगत भांडणाचं त्याला स्वरूप ग्रामसभेत देण्यात आलेलं आहे अशी माझी माहिती आहे। त्यामुळे असं काही त्या गावकऱ्यांमध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम असं काही वाद नाही असं मला प्रशासनानं सांगितलंय। आता वस्तुस्थिती काय माहित नाही, पण त्या तालुक्याचे जे आमदार आहेत आमच्या पक्षाच्या त्यांना त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे, तर त्यामध्ये ते लक्ष घालतायत।